स्वातंत्र्यानंतर संविधानकारांनी विचारपूर्वक निर्माण केलेले संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे। याबद्दल आत्मचिंतन आणि आत्मक्लेशाच्या भावनेने महाराष्ट्रातील थोर समाजवादी नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी ज्योतिराव फुले यांच्या वाड्यात आत्मक्लेश उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सांगलीतील पुरोगामी संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन केले। स्टेशन चौकात जिल्हा हमाल पंचायत, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, शेतकरी कामगार पक्ष, भा.क.प., मा.क.प., संभाजी ब्रिगेड, विविध पुरोगामी संघटनांनी आत्मक्लेश, लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन केलं। सध्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अवस्था कोणत्याही सुज्ञ, संवेदनशील आणि वेदनादायक आहे। स्वातंत्र्यानंतर संविधानकारांनी विचारपूर्वक निर्माण केलेले संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे। या विरोधात थोर समाजवादी नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषण केलं। त्यास पाठिंबा देण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी लोकशाही आणि संविधान प्रेमी पक्ष, संघटना, पुरोगामी संघटना, व्यक्तींनी एक दिवसाचं लाक्षणिक आत्मक्लेश उपोषण, धरणे आंदोलन केलं। यावेळी कॉम्रेड धनाजी गुरव, साथी विकास मगदूम, ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी मनोगत व्यक्त करून त्यांनी मार्गदर्शन केलं। या आंदोलनात सुभाष पाटील, दादा सोढेरे, बाळासाहेब बंडगर, पार्थ मगदूम, उमेश देशमुख, अजित सूर्यवंशी, महेश खराडे, खंडू सोनूर, दिगंबर तुपलोंढे, डॉक्टर संजय पाटील, महालिंग हेगडे, संतोष शिंदे, रोहित शिंदे, डॉक्टर भगवान पाटील सहभागी झाले होते। आम्ही किती 1-1.5 मिनिटाचं आम्ही सर्व सांगली जिल्ह्यातले पुरोगामी पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आज इथं आत्मक्लेश आंदोलनासाठी बसलेलो आहोत। आणि बसताना आम्ही सांगलीचा स्टेशन चौक, महात्मा गांधी आणि नेहरूंच्या पुतळ्याचा परिसर एवढ्यासाठी निवडलेला आहे की आमचे नेते डॉक्टर बाबा आढाव महात्मा फुल्यांच्या वाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलनाला बसलेले आहेत। त्या आंदोलनात सहभागी व्हायचं म्हणून आम्ही इथं बसलेलो आहोत। याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातली आजची राजकीय, सामाजिक परिस्थिती अशी आहे की लोकशाही संपेल, संविधान मोडीत काढलं जाईल अशा पद्धतीच्या विचाराचे लोक, जे सगळे भ्रष्टाचारी एकत्र आलेले आहेत, जे सगळे धर्मांध एकत्र आलेले आहेत, सगळे जातीयवादी एकत्र आलेले आहेत, स्त्रियांच्यावर बलात्कार करणाऱ्याचं समर्थन करणारे सगळे एकत्र आलेले आहेत। आणि त्यांनी या सगळ्या निवडणुकीमधल्या सगळ्या यंत्रणा, मग न्याय व्यवस्था असेल, निवडणूक मंडळ असेल, पोलीस यंत्रणा असेल, ते सगळे हायजॅक केलेले आहेत आणि संपूर्ण ताकद एकवटून त्यांनी पुन्हा सत्ता मिळवलेली आहे। यातून आमच्या सगळ्या शाळा बंद होतील, कारण ते त्यांचं धोरण आहे। सगळे रोजगार गुजरातला जातील, आतापर्यंत त्यांनी ते दाखवून दिलेले आहे। सगळे सार्वजनिक उद्योग बंद केले जातील, मुलांना नोकऱ्या, बेरोजगारी वाढेल, नोकऱ्या मिळणार नाहीत। अशा परिस्थितीमध्ये जनतेनं यांना सत्ता दिलेली नसताना त्यांनी सत्ता प्रस्थापित केली। हा आत्मक्लेश करण्याचा एक भाग आहे। म्हणून आम्ही सगळेजण हे आत्मक्लेश आंदोलन करत आहोत आणि इथून पुढे हे आंदोलन आम्ही गावागावामध्ये घेऊन या सरकारच्या विरोधात मोहीम उघडणार आहोत। सत्तेवरून जाईपर्यंत आम्ही आता आंदोलन आमचं थांबवणार नाही। हे आंदोलन आता चालू झालेलं आहे। हे सत्ता हायजॅक करण्यामध्ये ज्या वेगवेगळ्या यंत्रणा वापरल्या, त्याच्यामध्ये निवडणूक मंडळ हे 1 नंबरचं गुन्हेगार आहे, ज्यानं EVM सारखी अत्यंत अपारदर्शक अशी वस्तू ही लोकांना मत नोंदण्यासाठी ठेवलेली आहे। त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही आणि ते विश्वासानं त्याच्याबद्दल जनतेसोबत बोलायला तयार नाही। त्यामुळं निवडणुकीतून EVM हद्दपार झालं पाहिजे, नाहीतर लोकशाही वाचणार नाही, संविधान वाचणार नाही। म्हणून EVM हटाव आणि देश बचाव, EVM हटाव, लोकशाही बचाव, EVM हटाव, संविधान बचाव अशी घोषणा देऊन आम्ही आता आंदोलन करणार आहोत।